विधानसभा निवडणुकीची तारीख आता जवळ आली असल्याने राजकीय पक्षांचा प्रचार कार्यक्रम जोरदार सुरू आहे। शिवाय या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान देखील सुरू आहे। महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे। सातारा जिल्हा देखील याला अपवाद नाही। खरं तर सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, पण 2014 नंतर मतदारांची पसंती भाजप आणि शिवसेनेला मिळू लागल्याने अनेक प्रमुख नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या मतदारसंघात अनेक मोठमोठे नेते मंडळी होऊन गेली, ज्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली। आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा सातारा जिल्हा आणि इथलं राजकारण चर्चेत आलं आहे। आजच्या भागात आपण सातारा जिल्ह्यातील एकूण 8 मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। आपला पहिला मतदारसंघ सातारा विधानसभा। या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्रसिंगराजे भोसले हे विद्यमान आमदार आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमित कदम रिंगणात आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 जागा मिळवल्या। त्या पाठोपाठ काँग्रेस पक्ष 1 जागा, भारतीय जनता पक्ष 2 जागा आणि शिवसेनेने 2 जागा जिंकल्या होत्या। पण आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोणता पक्ष विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपला पुढचा मतदारसंघ फलटण विधानसभा। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पाटील रिंगणात आहेत। मागच्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा विजय झाला होता। त्यावेळी त्यांच्या विरुद्ध भाजपने दिगंबर आगवणे यांना उमेदवारी दिली होती। त्यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 86,636 मते मिळाली होती। खरं तर दीपक चव्हाण इथं सलग 3 टर्म आमदार राहिले आहेत। मात्र यावेळी त्यांच्यासाठी ही लढत नक्कीच सोपी नाहीये, कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अर्थात भाजपला इथं समाधानकारक मताधिक्य मिळाले आहे। शिवाय महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे। यामध्ये खुद्द पंतप्रधान महायुतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्रभर सभा घेत आहेत। त्यामुळे महायुतीसाठी ही बाब नक्कीच सकारात्मक आहे। आपला पुढचा मतदारसंघ पाटण विधानसभा। या मतदारसंघाचे राजकारण प्रामुख्याने देसाई आणि पाटणकर या 2 कुटुंबाभोवतीच फिरत आले आहे। मात्र 2014 पासून शंभूराज देसाई यांचे पाटण मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे। त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम उभे आहेत। शिवाय सत्यजित सिंह पाटणकर हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत। वास्तविक या मतदारसंघात पाटणकर यांचा बऱ्यापैकी जनसंपर्क आहे। शिवाय त्यांना काँग्रेसचा छुपा पाठिंबा मिळू शकतो असंही बोललं जाते। त्यामुळे नेहमीप्रमाणे मुख्य लढत ही देसाई विरुद्ध पाटणकर अशीच असणार आहे। गेल्या निवडणुकीचे आकडे पाहिले तर पाटणकर मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांचा पराभव करत 14,175 मते मिळवली होती, तर पाटणकर यांना 92,091 मते पडली होती। सध्या इथं सलग 2 वेळा निवडून आलेले शंभूराज देसाई यांचे वर्चस्व दिसत आहे। मात्र यंदाही निवडून येत ते आपल्या विजयाची हॅट्रिक करतात का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपला पुढचा मतदारसंघ आहे वाई विधानसभा। वाई विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली असल्याने या मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ या उभ्या आहेत। त्यामुळे इथं देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे। वास्तविक पाहता इथून मकरंद पाटील हे 3 टर्म आमदार राहिले आहेत। मागच्या वेळी भाजपचेच मदन भोसले हे त्यांच्या विरुद्ध उभे होते, मात्र त्यांचा पराभव करत पाटील 1,30,886 मतांनी विजयी झाले होते। मात्र यावेळी हे दोन्ही नेते महायुतीचा भाग असल्याने महायुतीने ही जागा पवारांच्या राष्ट्रवादीला दिली आहे। आपला पुढचा मतदारसंघ आहे माड विधानसभा। या मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत।
2019ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचा पराभव केला होता। त्यावेळी गोरे यांना 91,469 मते मिळाली होती, तर प्रभाकर देशमुख यांनी 88,426 मते मिळवली होती। खरं तर पाणी या विषयावरून हा मतदारसंघ बऱ्याचदा चर्चेत आला। यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला अनेकदा टार्गेटही केलं। मात्र 2014 नंतर देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवल्याने काही प्रमाणात का होईना या योजनेमुळे फरक पडलेला पाहायला मिळाला। वास्तविक इथून गोरे हे 3 टर्म आमदार राहिले आहेत, त्यामुळे त्यांना या मतदारसंघात बऱ्यापैकी जनाधार मिळाला असल्याचे दिसून येते। यंदा त्यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिली आहे। पण आता भाजपचे जयकुमार गोरे आपल्या विजयाचा चौकार मारण्यात यशस्वी होतात का, ते आता येणारा काळच सांगेल। आपला पुढचा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा। राजकीय दृष्ट्या हा मतदारसंघ देखील खूप महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। यावेळी इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांना परत उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे रिंगणात आहेत। त्यामुळे शिंदे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे। खरं तर मागच्या निवडणुकीत देखील हे दोन्ही शिंदे आमने सामने आले होते। त्यावेळी महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता। त्यावेळी त्यांनी 1,01,487 मते मिळवली होती। त्यामुळे पुन्हा एकदा ते पूर्ण तयारीत उत्साहात निवडणुकीमध्ये उतरले आहेत। आपला पुढचा मतदारसंघ आहे कराड उत्तर विधानसभा। इथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात लढत होत आहे। 2019ला देखील हे दोन्ही उमेदवार एकमेकांसोबत उभे ठाकले होते। मात्र राष्ट्रवादीचे बाळासाहेब उर्फ शामराव पाटील यांनी अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 49,215 मतांच्या अंतराने पराभूत केले होते। यंदा मात्र शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचे अस्तित्व पणाला लागले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या विरुद्ध उभे असलेले भाजपचे मनोज घोरपडे। त्यामुळे आता ते परत निवडून येतात की भाजपचे मनोज घोरपडे बाजी मारतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपला पुढचा मतदारसंघ आहे कराड दक्षिण विधानसभा। कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना 3दा उमेदवारी दिली आहे। यावेळी त्यांच्या पुढे भाजपच्या अतुल भोसलेंचं आव्हान आहे। 2019ला कराड दक्षिण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरली होती। त्यावेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला असला तरी यावेळी भाजपचे अतुल भोसले यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे। खरं तर कोणतेही पद नसताना डॉक्टर अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप श्रेष्ठींचा विश्वास जिंकत दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे। शिवाय विकास निधीच्या माध्यमातून ते गावोगावी पोहोचले आहेत। यावरूनच या मतदारसंघात पुन्हा एकदा चुरशीचा सामना होणार हे आता स्पष्ट झाले आहे। एकूणच सातारा जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात रंगतदार लढती होणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील मतदार 20 तारखेला कोणाला कौल देतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।